तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज म्हणणार आहे गवळण एक छानशी. तुम्हाला आवडती का नाही मला सांगा, कारण की मला भरपूर अशी ती म्हणजे गवळण मला लई आवडती, त्यामुळे मी म्हणते ती गवळण मी सारखी म्हणत असते. तर तुम्ही पण सांगा कमेंटमधून. तर इडल्या बघा आज मी करते. तर इडल्याचं पीठ एवढं फुगलं होतं ना, लई फुगलं होतं. त्याचा काय राडा झाला काय नाही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि रात्री मी काय केलं होतं माहिती आहे का, रात्री मी लाडू बनवले होते. म्हणजेच लाडूची तयारी करत होते ना, त्यावेळेस मी 10 वाजेपर्यंत तर काम करत होते. 10-11 वाजले होते मला सगळं काम आवरायला, कारण की मी 4 वाजल्यापासून मी सगळं हे करत होते. मिक्सरचं भांडं नवीन आणलं होतं आणि म्हणलं चला डाळ ती भिजायला घालावं आणि माहीला इडल्या करावं, कारण की उडदाची डाळ घरामध्ये आणून ठेवलेली बरेच दिवस झालं होतं आणि मिक्सरचं भांडं खराब झाल्यामुळं मी काय ते हे करत नव्हते. तर बघा आता मी तेल लावून घेते या इडली पात्राला. आणि ती तेल लावायचं असते का, ती काय म्हणतात त्याला माहीत नाही मला, ते मी ब्रशच म्हणते त्याला. आणि ती मी आणलं होतं म्हणून बरं झालं, नाही तर मी असं हातानेच तेल लावायचे. ते हाताला सगळं तेलकट, पुन्हा कपडे तेलकट, पुन्हा गॅस शेगडीला हात लावला की ती पण तेलकट, असं व्हायचं सारखं सारखं. तर मी आज मस्तपैकी इडल्याचा भेद करते आणि इडल्यानी माझं काय केलं आहे ते तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये समजेल. काय म्हणतात की काम नाही घरी आणि सांडून भरी, असं काम झालं आहे माझं. तोपर्यंत एक छानशी गवळण म्हणते आम्ही. मन लागे ना राधेच, राधा राही विचारात. मन लागे ना राधेच, राधा राही विचारात. वाट बघते कृष्णाची उभी राहून दारात. वाट बघते कृष्णाची उभी राहून दारात. राधा झाली हैराण, तिचं हरीकडं ध्यान. राधा झाली हैराण, तिचं हरीकडं ध्यान. वेड लावल राधेला त्या सावळ्या देवान. वेड लावल राधेला त्या सावळ्या देवान. राधा हरवून गेली ग त्या मुरलीच्या सुरात. राधा हरवून गेली ग त्या मुरलीच्या सुरात. वाट बघते कृष्णाची उभी राहून दारात. वाट बघते कृष्णाची उभी राहून दारात. वाट बघते कृष्णाची उभी राहून दारात. तर माझी छोटीशी गवळण तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा, कारण की माझ्या बऱ्याच ताईंना गवळण पण आवडती, म्हणून म्हणलं चला आज आपण व्हिडिओमध्ये गवळणसुद्धा म्हणूया. तर बघा आता मी भरते त्या ह्याच्यात पीठ पीठ भरून ठेवते म्हणजे इडलीचं. आणि मी भांडं तोपर्यंत गरम व्हायला ठेवले. आणि रात्रीचा एवढा म्हणजे एवढा कुटाणा होता का नाही सगळाच, की भरपूर असा होता माझ्या पाठीमागं. आता ती तुम्हाला सांगते काय काय झालं ती कुटाणा. 4 वाजल्यापासून मिक्सरला मी डाळीचं म्हणजे डाळ तांदूळ दोन्ही पण वाटून घेत होते आणि मिक्सर माझा गरम होत होता. बघा ना, आता भांडं नवीन आणलं की मिक्सर माझा बिघडायला लागला आहे. त्याचं लय कौतिक केलं का नाही तो बिघडूनच जातोय. आणि मी अगोदर त्याचं लय कौतिक करते, कारण की मिक्सर आहे ना, म्हणजे आता माझ्या लग्नाला 13 वर्ष सुरू झाले. तर तेव्हापासून म्हणजे त्याला अजून कुठं नेहालाच नाही दवाखान्यात दाखवायला मिक्सरला पण, बरं का. आणि मग त्याचं मी लय कौतुक करते. त्याचं ज्या दिवशी कौतुक करते ना त्या दिवशी त्याला काय फेफर येतं काय माहिती, तो बिघडतोच त्या दिवशी. आणि मग डाळ वाटताना तेच झालं माझं. तर ती डाळाचं 3, 13, 9, 12 झाल्या होत्या, पण कसं तरी माहीनं मी करून ते केलं. मग ते केल्याच्या नंतर मग माहीच्या पप्पाला म्हणलं मला लाडू करायचा. ते म्हणलं तुला तर काय कधी काय सुचल काय सांगता येत नाही. आणि मग ते लाडू पण केले. मग लाडू मी 7:30ला बसले होते, म्हणजे पीठ मळायला 7:30ला बसले होते. 9 वाजल्या मला. 9 वाजल्याच्या नंतर तुम्हाला सांगते स्वयंपाक म्हणजे सकाळचा कधीतरी राहतो, पण नेमकं त्या दिवशी स्वयंपाकसुद्धा राहिला नव्हता. तर बघा माझी इडली पण झालेली आहे आणि मस्त अशा फुगलेल्या आहेत. आणि माहीला लगेच खायला पण दिलेली होती मी. आणि तुम्हाला सांगते तर तेवढी पुन्हा सगळी भांडी एवढी पडली होती का नाही घासायला माझ्यासाठी, तर तेवढी सगळी भांडी मी घासली त्या दिवशी. आणि भांडी घासल्याच्या नंतर सकाळनं स्वयंपाक माझा काहीतरी शिल्लक राहतो कधी ते, म्हणजे रोज राहतो थोडा थोडा, पण त्या दिवशी काहीच स्वयंपाक शिल्लक नव्हता राहिला. मग मला स्वयंपाक पण करायचा होता, मला लाडू पण करायचे होते आणि मला हे सुद्धाच करायचं होतं, सगळं एकाच दिवशी हे केलं. आणि मग तेवढी सगळी भांडी घासली. जी इडलीची मी डाळ तांदूळ वाटून ठेवलेले, किती भांडी पडतात ही माझ्या ताईंना मावशांना तर माहिती आहे सगळ्यांना, की भांडी किती पडतात घासायला. कुठलाही कुटाणा करा तुम्ही, भांडी पडतात घासायला.
आणि मला भांड्याचं काय वाटत नाही एवढं. तर तेवढी सगळी भांडी अगोदर घासून घेतली आणि मग माहीला म्हणलं तोपर्यंत माही तू काय कर माहिती आहे का, बघा माही इडली तुम्हाला इथं तोडून दाखवती. तर माहीला काय म्हणलं मी, तोपर्यंत माही तू भाजीची तयारी कर, मी भांडी घासते. मग माहीनं वांगी चिरून दिली मला, लसूण कोथिंबीर बारीक कुटून दिलं, सगळी तयारी करून दिली माहीनं भाजीची. आणि मी भांडी झाली की पटकन पीठ मळलं एक 4-5 चपात्याचं आणि एकीकडं भाजी टाकली आणि एकीकडं चपात्या केल्या. तर आम्ही 10 वाजेपर्यंत आमचं जेवण पण झालं होतं. मग जेवण झाल्याच्या नंतर पुन्हा ती भांडी घासली, पुन्हा गुड नाईट. आणि म्हणून सकाळी मला जास्त ताप झाला नाही भांड्याचा ह्याचा काही, म्हणजे हे करायच्या टायमाला, इडल्या करायच्या टायमाला निवांत आणि फ्रेश वाटत होतं. आंघोळ केली आणि टिकलीच नव्हती कपाळाला. म्हणलं चला व्हिडिओमध्ये टिकली लावते, कारण की परत टिकली नसली की मग आपल्या ताई म्हणतात कोमल टिकली लावत जा, टिकली लावत जा. आणि त्यांचं पण बरोबर आहे. म्हणून मी त्यांना म्हणलं टिकली द्या. तर त्यांना लवकर टिकल्याची डबी सापडलीच नाही माझी. मग ती म्हणलं ओके पाकिट आहे, म्हणलं द्या मग आता तोपर्यंत कशी तरी. आता मी इडली म्हणजे चटणी केली आणि मी चटणी केली तर दह्याची केली मी चटणी, कारण की नारळ नव्हता त्यामुळं मी दही घेतलं होतं, दह्याची चटणी केली. आणि दह्याची चटणी इडलीसोबतसुद्धा छान लागते. तर माहीनं पळत जाऊन शेजाऱ्यांकडून कढीपत्ता आणला होता, कारण की माही म्हणली थांब. मी म्हणलं फक्त कढीपत्त्याचीच कमी आहे. माही म्हणली थांब मग मी कढीपत्ता घेऊन येते. मग तिनं कढीपत्ता आणला आणि तिला लय घाई फोडणी द्यायची. तिला फोडणी भाजी म्हणजे तिला ना मोहरी लय आवडती, काही पण असू द्या मोहरी जास्त सगळ्यात आवडती माहीला. तर ती मोहरीची फोडणी दिली. तर अशा प्रकारे झाली आमची इडलीची चटणी. मला तुम्हाला दाखवते पिठाची काय हालत झाली. सकाळी इडले केलेत म्या, ही इडले इथं खात बसल्यात, आता दुपारी आल्या ते इथं खात बसले ते. आणि हे पीठ एवढं फुगत आहे, एवढं फुगत आहे. यांनी म्हणलं वाटोळं झालं र, वाटोळं झालं. मग मी म्हणलं बाय काय वाटोळं झालं, मी पण घाबरले की अहो ही कसं फुगलं एवढं पीठ. का नाही इडल्या फुगायच्या आणि इकडं म्हणतात लय फुसफुशीत झाल्या ती इडल्या बारीक. ग बाई लय खरंच ह्याचा हीच राडा असतो. तरी डब्यात ठेवलंय मी, डबा तर मोठालाच आहे. बघितलं काय डबा केवढा आहे, एवढा डबा ठेवलाय मी फ्रीजमध्ये सरी. आणि मला कसं वाटलं खालीच ती झालतं जास्त, मग मला वाटलं फुगून होईल ती, पण कशाचं काय ह्याच्यातच फुगलं की डायरेक्ट. काच काढू का डायरेक्ट आज्यात का नग का भरूनच काढू? ती प्लेट देता का भरायला? म्हणलं कशात काढू का पीठ. डबा गच्च भरला गच्च. म्हणलं संध्याकाळी करावा. पीठ नाही लय, पीठ थोडंच आहे पण ती आता भांडी भरवू नका दुसरीकडे, पातेलं द्या वरचं मला चला मोठं. पीठ लय नाही, पीठ थोडंच आहे पण ती भरलंय मरणाचं गच. हो का हलव किती होतंय गार हटलंय गेलं तळाला. कुठं काय आहे ताव पीठ मग पातेलं भरवायला लागली. पण ती फुगून येतंय की वर, मग काय करायचं? आता नाही त्याला आदानी येतंय त्याला. आदानी येतंय म्हणतात ती.